नमस्कार. आज आपण करणार आहोत काळ्या घेवड्याचा मस्त असा झणझणीत भात. तर इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत मी इथे. इंद्रायणी तांदळाचा भात खूप छान लागतो. त्यानंतर कांदा घेतला आहे, एक मध्यम आकाराचा उभा चिरून, एक टॅमॅटो घेतलं आहे. त्याचबरोबर मिरच्या घेतलेत 5 ते 6, कोथिंबीर चिरून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, थोडंसं आलं याचं वाटण करून घेतलेलं आहे. म्हणजे लसूण खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे. आता रोज-रोज भाजी, चपाती, भाकरी खाण्याचा कंटाळा येतो आणि कधी-कधी वेळसुद्धा नसतो. तर अशा वेळेला असा काळ्या घेवड्याचा मस्त असा भात करायचा, खूप चविष्ट लागतो. आपण वाटाण्याचा, पावट्याचा तर भात नेहमीच करतो. पण काळ्या घेवड्याचा भात हा खूप छान लागतो आणि काळ्या घेवड्याचा भात कुणाकुणाला आवडतो हे मला कमेंट करून नक्की कळवा. आता कुकरमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची, जिरं घालायचे. ते छान फुलले गेले की त्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे, कढीपत्ता घालायचा आहे, त्याचबरोबर मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. मिरच्या ह्या तुम्ही मिक्सरला बारीक करून सुद्धा वाटून सुद्धा टाकू शकता. पण मी अशा चिरूनच टाकलेल्या आहेत. तिखट मिरच्या आहेत ह्या. त्यामुळे भात आपला छान झणझणीत असा होणार आहे. आता कांदा, मिरच्या भाजल्याच्या नंतर घेवडे टाकून घ्यायचे आहेत. तर घेवडेसुद्धा तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर आपण लसूण, खोबरं, त्याचबरोबर कोथिंबीर, आलं याचं वाटण केलेलं होतं, ते सुद्धा घालून तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. आता हे परतल्यानंतर यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचा आहे. टॅमॅटो देखील परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये काही मसाले घालून घेऊयात. तर जास्त काही मसाले वापरायचे नाहीत. इथे मी खडा मसाला वगैरे काहीही घातलेले नाही. इथे 1 चमचाभर बिर्याणी मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर घातलेली आहे आणि थोडीशी अर्धा चमचाभर हळद घालून घ्यायची आहे. आता हे मसाले चांगले यामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता स्वच्छ धुवून घेतलेले इंद्रायणी तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत. इंद्रायणी तांदूळ याचा भात खूप छान लागतो चवीला. चिकटही होतो, पण चिकट जर झाला तरीही चवीला खूप छान असतात हे तांदूळ. त्यामुळे इंद्रायणी तांदळाचा भात एकदा नक्की करून पहा असा काळ्या घेवड्याचा. तांदूळ चांगले परतून घ्यायचे या संपूर्ण मसाल्यामध्ये. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. त्याचबरोबर थोडीशी साखर घालून घ्यायची, जेणेकरून आपली जी भाताची टेस्ट आहे किंवा आपण मसाले जे घातलेले होते त्याची चव बॅलन्स होईल आणि भातही चवीला चविष्ट लागेल. त्यामुळे अगदी थोडीशी किंचितशी पाव चमचाभर साखर घालून घ्यायची. त्याचबरोबर कोथिंबीर घालून घ्यायची आणि हा तांदूळ पूर्णपणे तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये. साखर जर तुम्ही स्किप केली तरीही चालेल, पण साखरेमुळे चव बॅलन्स होते. त्यामुळे थोडीशी साखर टाकलेली आहे. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे. हे सर्व मिक्स करायचे आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता कुकरचे झाकण लावून याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरही थंड झालेला आहे. तर आपला तयार झालेला आहे असा मस्त असा गरमागरम काळ्या घेवड्याचा भात. खूप छान लागतो. एकदा नक्की करून पहा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.